Hello students, standard 10th, subject English. We are going to learn 1.4, that is be smart. We are going to discuss warming up activity, chit chat. बघा विद्यार्थी मित्रांनो 1.4 पान नंबर 21 वरती बी स्मार्ट हा पाठ आपण या ठिकाणी आज बघतोय. वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी वरती चर्चा करूया. प्लॅनिंग your career is not an easy task, but we can reduce the distress by making a proper choice. If we do what we love to do, the journey becomes smooth and leads to success. The following diagram shows important factors to be considered while choosing a career. Discuss with a group which factors you regard as important. पहा की चिटचॅट मध्ये काय सांगितलं या ठिकाणी की प्लॅनिंग युअर करिअर इज नॉट अन इझी टास्क. प्लॅनिंग टू प्लॅन नियोजन करणं, राईट. कुठलीही गोष्ट ते नियोजन, कुठलेही काम नियोजन असेल तर सोपं होतं, बरोबर. प्लॅनिंग युअर करिअर इज नॉट अन इझी टास्क म्हणजे तुमच्या करिअरचं जर प्लॅनिंग तुम्ही केलं तर करिअर तुमचं सोपं होईल. पण करिअरचं प्लॅनिंग करणं इट इज नॉट अन इझी टास्क सांगितलं. काय म्हटलं? टास्क म्हणजे वर्क, इझी सोपं म्हणजे आपल्या करिअरचं प्लॅनिंग करणं हे तितकं सोपं नाही. पण वी कॅन रिड्यूस द डिस्ट्रेस बाय मेकिंग ए प्रॉपर चॉईस. पण याच्यामध्ये येणारे जे अडथळे आहेत याच्यामध्ये हे आपण कमी करू शकतो. कशानं? बाय मेकिंग ए प्रॉपर चॉईस. आपण योग्य प्रकारचा निर्णय घेऊन ह्या गोष्टींवरती मात करू शकतो, यातून बाहेर पडू शकतो. इफ वी डू व्हॉट वी लव्ह टू डू, आपल्याला काय आवडतं ते जर आपण केलं तर द जर्नी बिकम्स स्मूथ अँड लीड्स टू सक्सेस. तर आपला मार्ग जो आहे, आपला प्रवास जो आहे हा कसा होईल? स्मूथ होईल, म्हणजे सहज आपण आपला करिअर करू शकतो किंवा आपलं आयुष्य जे आहे ते आपण घालवू शकतो. अँड लीड्स टू सक्सेस, आणि आपण यश मिळवू शकतो. बघा की आपल्या आवडतं करिअर म्हणजे काय? करिअर कशाला म्हणायचं? व्हॉट मीन्स करिअर? करिअर दॅट इज प्रोफेशन, राईट. करिअर प्रोफेशन म्हणजे आपण याला व्यवसाय. आता तुमचं करिअर म्हणजे बघा आपलं एखादा करिअर, आपण एखादा व्यवसाय निवडणे, आपण एखादा करिअर निवडणे हे काही तेवढं सोपं काम नाही. पण आपण जर आपल्या आवडत्या क्षेत्राकडे जर गेलो, आपण आवडत्या क्षेत्राला जर आपण आत्मसात केलं, त्या दिशेनं जर गेलो तर हे काम खूप सोपं होईल आणि आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळवता येईल किंवा त्याच्यामध्ये त्या करिअरमध्ये आपल्याला यशस्वी होता येईल. द फॉलोइंग डायग्राम शोज इम्पॉर्टंट फॅक्टर्स टू बी कन्सिडर्ड व्हाईल चूजिंग ए करिअर. जेव्हा आपण करिअर निवडत असतो, जेव्हा आपण व्यवसाय निवडत असतो, त्यावेळी खाली दिलेले जे करिअर फॅक्टर्स आहेत, जे डायग्राम आहे, जी आकृती आहे करिअर फॅक्टर्सची, ती आपल्याला महत्त्वपूर्ण ठरू शकेल ही माहिती दिलेली. डिस्कस विथ ए ग्रुप विच फॅक्टर्स यू रिगार्ड ॲज इम्पॉर्टंट. आता तुम्ही याच्यामध्ये कुठले तुमच्यासाठी फॅक्टर्स म्हणजे घटक, या ठिकाणी दिलेले कोणते घटक तुमच्यासाठी लागू होतील किंवा तुम्हाला फायदेशीर ठरतील हे तुम्ही ठरवायचं. बघा, टीचर कॅन आस्क द स्टुडंट्स टू फाइंड आउट अँड टेल अदर करिअर फॅक्टर्स अँड 21st सेंचुरी स्किल. आता तुम्ही काय करायचे विद्यार्थ्यांनी की ह्याच्याशिवाय 20 ह्याच्याशिवाय जेवढे काही तुम्हाला करिअर फॅक्टर्स आणखी तुम्हाला येत असतील तेवढे सगळे, आणि 21व्या शतकातले जे काही स्किल्स असतील, कौशल्य असतील, ते सर्व तुम्ही लिहायचे आहे. आता या ठिकाणी करिअर फॅक्टर्सची डायग्राम दिलेली आहे, ती डायग्रामवरती आपण थोडीशी चर्चा करूया. करिअर फॅक्टर्स
करिअर फॅक्टर्स या ठिकाणी दिलं स्किल्स, त्यानंतर इंटरेस्ट, ॲबिलिटीज, आणि बाकीची परत 1 2 3 4 5. आणखीन या ठिकाणी फॅक्टर्स दिले 3 आपण याच्यापैकी घेऊया, कशाचे आपण सगळ्यांच्या शेअर करूया. पण लिहिताना आपण फक्त या ठिकाणी 3च फॅक्टर लिहिले. पान नंबर 21 वरती जर तुम्ही बघितलं तर तुमच्या समोर हा चार्ट आहे. या चार्टमध्ये बघूया आपण करिअर फॅक्टर्स. आता करिअरवरती कोणते घटक परिणाम करणारे आहेत, हे परिणाम करणारे घटक या ठिकाणी आपण बघतोय. आणि तुम्हाला जसं ते इम्पॉर्टंट वाटेल, ते महत्त्वाचं वाटेल, ते घटक तुम्ही लिहायचे आहेत. तर करिअर फॅक्टर्समध्ये हे घटक दिलेले आहेत बघा. स्किल्स, इंटरेस्ट, ॲबिलिटीज, पर्सनॅलिटी ट्रेट्स, डिमांड, फायनान्शियल गेन्स, फॅमिली, प्रोफेशन अँड फ्युचर प्रॉस्पेक्ट्स. तर हे सगळे घटक या ठिकाणी दिलेले आहेत. तर प्रत्येक घटकावरती आपण बघूया, चर्चा करूया. स्किल्स. स्किल्स म्हणजे काय? कौशल्य. बरं, स्किल किंवा कौशल्य हे सुद्धा एक करिअरवरती खूप प्रभाव करणारं आपल्या करिअर फॅक्टर्समध्ये स्किल्स हे सुद्धा एक घटक खूप प्रभाव करणार आहे, प्रभावी आहे. स्किल्स म्हणजे बघितलं आपण काय? कौशल्य. इंटरेस्ट. आता बघा की करिअर फॅक्टरमध्ये इंटरेस्ट हा सुद्धा खूप महत्त्वाचा विषय आहे. जर आपल्याला एखाद्या करिअरमध्ये एखाद्या व्यवसायामध्ये जर आपल्याला आवड असेल तर आपण त्याच्यामध्ये यशस्वी होतो. त्यानंतर ॲबिलिटीज. व्हॉट इज ॲबिलिटी? ॲबिलिटी म्हणजे क्षमता. ॲबिलिटीला काय म्हणू आपण? दॅट इज क्षमता. आता आपण त्या म्हणजे लायकी ज्याला म्हणतात, क्षमता, लायकी, ॲबिलिटीज. मग आपल्यामध्ये एखाद्या व्यवसायामध्ये जाण्याची किंवा तो व्यवसाय स्वीकारण्याची क्षमता आपल्यामध्ये असायला पाहिजे. त्यानंतर पर्सनॅलिटी ट्रेट्स, व्यक्तिमत्व. त्यानंतर डिमांड. बघा म्हणजे डिमांड म्हणजे आज भाव कशाचा आहे ते तो ओळखता आला पाहिजे. त्यानंतर फायनान्शियल गेन्स. त्याच्यामध्ये आपल्याला आपली मिळकत किती होईल, फायनान्शियल गेन्स काय मिळतील, आपल्याला रिटर्न्स किती मिळतील, हेही आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. फॅमिली, प्रोफेशन. आपल्या कुटुंबाचा जो व्यवसाय आहे तो सुद्धा याच्यामध्ये मॅटर करतो. अँड फ्युचर प्रॉस्पेक्ट्स. आणि थोडंसं भविष्याकडे बघत जर आपण आपल्या व्यवसायामध्ये पडलो तर या ठिकाणी आपण यशस्वी होऊ शकतो. तर हे आपण बघितलं की बी स्मार्ट या लेसन मधलं चिटचॅट आणि वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीवरती आपण चर्चा केलेली आहे. तर ॲक्टिव्हिटी 2 अँड ॲक्टिव्हिटी 3 जी आहे ते आपण पुढच्या तासाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता याशिवाय आपल्याला या ठिकाणी सांगितलं की 8 फॅक्टर्स दिलेले आहेत. त्या 8 फॅक्टर्स शिवाय जे काही तुम्हाला फॅक्टर्स किंवा आस्पेक्ट्स सापडतील की जे आपल्या करिअर फॅक्टर्स होऊ शकतात, आपल्या करिअरवरती अफेक्ट करू शकतात, परिणाम करू शकतात, परिणामकारक होऊ शकतं आपलं करिअर, असे आस्पेक्ट तुम्ही शोधून आणखीन ही यादी वाढवायची आहे. तर हा आपला घरचा अभ्यास. ओके, वी स्टॉप हिअर. थँक्यू. बोल रहे हैं